राज्यामधील तलाठी भरती परीक्षेमध्ये अजब प्रताप झाल्याचं समोर आलंय। 200 गुणांच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना 200हून अधिक गुण मिळालेत आणि अनेक उमेदवारांना 200हून अधिक गुण मिळाल्याचा काही परीक्षार्थींचा आरोप आहे। तर तलाठी भरती परीक्षेची SIT चौकशी करण्याची आता परीक्षार्थी मागणी करतायत। एकंदरीत झालंय कशामुळे हा संपूर्ण तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना एकंदरीत पाहिलं? तर या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले, पेपर फुटल्याच्या बातम्या सोशल मीडियाला आलेल्या आहेत। तर या भरतीची संपूर्ण न्यायालयाच्या माध्यमातून SIT चौकशी झाली पाहिजे। काल 5 तारखेला परीक्षेचा निकाल जाहीर झाला। त्या परीक्षेमध्ये अनेक उमेदवारांना 200+ मार्क मिळाले। यामध्ये खरंच नॉर्मलायझेशन कोणत्या सूत्रानुसार झालेलं आहे हे अगोदर राज्य सरकारने सर्व विद्यार्थ्यांना सांगावं। त्या ठिकाणी त्यांचा सूत्राचा वापर कोणत्या पद्धतीने झाला ते पण हे करावं। सरळ सेवा परीक्षा घेण्यासाठी TCS आणि IBPS कंपनीची निवड केलेली आहे, परंतु या 2 कंपनी सरळ सेवा परीक्षा घेत असताना दुजाभाव कशा पद्धतीने करत असतात, म्हणजे नॉर्मलायझेशन TCS घेते परंतु IBPS घेते की नाही हे प्रश्नचिन्ह। अनेक दिवस खरं तर परीक्षा होत नाही, कुठेतरी परीक्षा होत आहेत। 8 लाखापेक्षा अनेक विद्यार्थी खरं तर या परीक्षांमध्ये बसत आहेत। त्यांच्या कुठेतरी आता भवितव्य आता पुढे येणार आहे, त्यांना कुठेतरी नोकरी मिळेल असं एकंदरीत पाहायला मिळतं। पण असे घोटाळे होत आहेत, काय हे घोटाळे काय होतात हे पहिले समजून घेतलं पाहिजे। काही वेळ विद्यार्थ्यांवर काय येते, कारण का राज्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे। आपल्याकडे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जवळ 30 ते 32 लाख विद्यार्थी आहेत, अर्ध्या जागा फक्त 3 लाख रिक्त आहेत। हे खूप तफावत आहे। याच्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा जे नोकरी मिळेल ते पदरात पाडून घ्या, मग ते साम दाम दंड भेद वापरून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात। त्यामुळे सगळं गैरप्रकार समोर येतो। ज्याच्याकडे पैसे आहेत ते पैसे भरून नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करतात, जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते अभ्यास करून परीक्षा देतात। ह्याच्यामुळे सगळा हे गोंधळ वाढत चाललाय आणि जेव्हा परीक्षा होतात तेव्हा काही ना काही गैरप्रकार समोर येतो आणि त्यामुळे तिथून पुढे मग ते सगळा राडा चालू होतो। ची मागणी काय असणार जर सरकारने यामध्ये जर परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय घेतला किंवा ही परीक्षा कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला, आता खरं तर निकाल लागलाय, पुढली तुमची मागणी काय असणार? परीक्षा रद्द करण्यात येऊ नये। मुद्दा असा आहे की असंख्य विद्यार्थी कित्येक वर्षापासून तलाठी भरतीची तयारी करतात, तर ही मुद्दी व्हॅलिड नाहीये। भरती रद्द करू नये, परंतु जे दोषी एक काही प्रमाणामध्ये दोषी असणार आहेत, 1-2%, 3%, त्या लोकांचे ऑलरेडी पुरावे आहे सरकारकडे, त्यांची पहिली चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा आणि जे स्कॉलर टॉपर विद्यार्थी आहेत, जे वर्षानुवर्ष विद्यार्थी ह्याचे अभ्यास करतात, त्यांना न्याय मिळण्यासाठी रिझल्ट रिवाईज करणे हा महत्वाचा मुद्दा आहे। रिझल्ट त्यांनी रिवाईज करावा। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांची स्पष्ट अशी मागणी आहे की परीक्षा कॅन्सल केली गेली नाही पाहिजे, मात्र जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे। निखिल करंदीकर सर, तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे। पुढे जाऊयात। तलाठी भरती परीक्षेच्या वादावर परीक्षा समन्वयकांकडून सुद्धा आता स्पष्टीकरण जारी करण्यात आलेलं आहे। काठिण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे गुण वाढले असं त्यांचं म्हणणं आहे। तर राज्य परीक्षा समन्वयकांकडून प्रसिद्धीपत्रक काढत हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। तर आपण पाहतोय तलाठी भरती परीक्षेचा वाद आता उफाळत चाललेला आहे। अनेक राजकारण्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत। SITची चौकशीची मागणी होतीये, मात्र या वादावर आता परीक्षा समन्वयकांकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलंय। तर यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय, पाहूया। मला वाटतं त्याची अधिक स्पष्टता येण्यासाठी मीच त्याबद्दल आज बोलणार आहे माध्यमांशी, पण एकदा माहिती उपलब्ध येऊ देत आणि मला वाटतं मग अधिक स्पष्टता येईल। परंतु एक आहे की कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनियमितता किंवा कुठल्या प्रकारचा गोंधळ ज्या माध्यमातून सांगण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत ते पूर्णतः आरोप निरर्थक आहे। मला वाटतं त्यांच्या स्वतःवरच झालेल्या आरोपातून ते आरोपातून सुटका करून घेण्यासाठी आज दुसऱ्यावर हे खरं ते बेतल आरोप करतात।